तुम्ही कशा आहात? तुम्ही टाकाटाक असालच. शुभम सुभाष कदम हा ह्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत. आज आज अशी स्पेशल आज व्हिडिओ आहे. आज वार आहे बुधवार. आज बोलो आज चिकन बनवायचं आहे. वाईफला फोन केला मी. तिला बोललो चिकन बनवायचं आहे. ती बोले खाली तर काही बनवू शकत नाही. एक काम करा तुम्ही वरच्याच घरामधून बनवून घेऊन या चिकन. म्हणून मी तो चिकन आज चिकन आणलं ते बनवतो. बनवून मी काही घेऊन जाईन. चला कसं चिकन आहे ते बनवतो तुम्हाला दाखवतो पुढची रेसिपी. चालेल. मी आता चिकन घेतोय मॅरिनेट करायला. आपला चिकन आहे बघा. नंतर मी चिकन घेतलंय बघा. चिकन आता मॅरिनेट करतोय. मॅरिनेटसाठी आता बघा मी दही घेतलंय. दही पण टाकणार आहे बघा. पहिले आपण आता दही टाकूया. ठीक आहे. पूर्ण हा दही घेऊया. दही टाकूया हा. दही टाकल्यावर आपण सगळं मसाले आहेत ते टाकून घेऊया. मसाले आहे थोडा तिखट स्पायसी नाही बनवलं थोडासा तिखट. तिखट टाकला ते सगळं मिक्स आहे. पावडर धना पावडर विना पावडर सगळी ते टाकतो मी थोडीशी. आपल्याला पाहिजे तशी टाकायची आहे. आणि हळद आहे हळद पण टाकतोय. हळद टाकून झाली. ठीक आहे मित्रांनो हळद टाकली. त्यानंतर आता लिंबू आहे. लिंबू वरनं पिळायला महिन्यासाठी टाकते लिंबू. बिया थोड्याशा काढून टाकायच्या ह्या. लिंबू पिळला. आता बटर महिन्यात करण्याचं बटर पण मी टाकतोय त्याच्यामध्ये. बघा बटर घेतला टाकते बघा. बटर टाकला. ठीक आहे. पण घेतलंय तूप पण टाकायचंय बघा. तूप घेतोय तूप पण टाकला. ते आपल्याला लागलं तसं टाकायचं. हे सगळं टाकून घेतलंय मसाला तूप बीप सगळं. आता मी मॅरिनेट करतोय याच्यामध्ये. तर मीठ पण टाकायचं. मीठ घेतो. मीठ पण घेणार आहे. मीठ पण टाकायचं आपल्या चवीसारखं थोडंसं. मीठ पण टाकला. तर आपल्याला पाहिजे तसं मीठ करायचं टाकायचे. आणि आता हे मॅरिनेट करून घ्यायचं बघा. मस्त असा तो मॅरिनेट झाला पाहिजे. तर मस्त बघा व्यवस्थित मॅरिनेट करून घेतोय. ठीक आहे. तर झालं आता मॅरिनेट आपला अर्धा एक तास तसं त्याला ठेवतो मी. बाकी कामं करून इथं आपला मसाला लागणार आहे. ते मसाला तयार करून घेतो. तो पण दाखवतो कसा करायचा तयार. चला बघतो आम्ही तयार करतो प्रयत्न करतोय. आता मी कांदा कापतोय. सोलून तर झालाय. कापतोय मी इथं ठेवतो बाजूला. कांदा कापून घेतो त्याला भाजायचं. कापून घेतो मी. दिसतोय का मित्रांनो? तर टमाटो कापतोय. मसाल्यासाठीच टाकायचं. मित्रांनो काजू पण घेतलेत. काजू जरा बारीक बारीक करून टाकतो मी. मसाला जरा बरं रेसिपीला जरा बरं वाटेल काजू आहेत म्हणून टाकतोय मी. पाच तुकडे करून घेऊ म्हणजे ते ग्रेव्हीसाठी होतील चांगले. ठीक आहे. तसं खोबरं नाही ना. मित्रांनो लसूण आणि मिरची. लसूण आणि मिरची पण घेतले. मिरची डेट काढून टाकतो बघा. हे मिक्सरला येऊन काय हे नाही सोलून नाही चालायचं मस्त लागते. असे घेतलेत मिरची घेतलेत. ते फोडणीसाठीच मिरची देणार आहे म्हणून ती अशी कापतोय बघा. येतोय तो मसाला हे ठेवतोय बघा. मसाला आता फ्राय करून घ्यायचा आहे.
फ्राय करा. एक बोलवलं तुम्ही एक बॉटल घातली आहे. बॉटल याच्यात तूप ठेवलेलं आहे. मॅगडॉलची बॉटल आहे. याच्यात तूप ठेवलेलं आहे बघ. तूप आहे, दिसतंय ना? हा, त्यात तूप आहे. तूप तुपाची हे घेते मस्त पैकी. ठीक आहे. तूप टाकलंय बघा. तर तूप टाकून मग हे ठेवलं. तूप टाकलंय बघा. त्याला अख्खा मसाला. ठीक आहे. अख्खा मसाला टाकलाय. सगळं टाकायचं. हे सगळं आपलं सगळं हे आहे थोडं सगळं टाकून घेतो. थोडासा मिक्सरला वाटण्यासाठी. ठीक आहे. भाजून घेतलं की जरा बरं वाटतं. तर आता कांदा सगळं टाकलं तरी फरक नाही पडत. ते आपण स्टेप बाय स्टेप टाकू. पापच करायचं आपल्याला. ठीक आहे. सगळं आता आपण टाकून देऊया. भाजायचा मोठा मोठा भाजून घ्यायचा आहे. मग सगळं टाकतोय प्लस खायचं म्हणून. थोडासा लाल होऊन द्यायचा सगळं. बघा लाल लाल झालंय मस्त की. बघा शिजलंय मस्त की. लाल लाल पण झालंय. असेल तुम्हाला बघा लाल लाल झालंय मस्त होतं. आला उडाला. ग्रेव्हीसाठी घेतलाय सगळा याच्या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून. बघा आता सगळं आता मिक्सर लावतो. ग्रेव्ही बनवायची आपल्याला. मिक्सर लावतो. मिक्सर लावतो. आता आपण फोडणी देऊया सुका चिकनला. ही कढई घेतली बघा. कढई आहे. अजून थोडस आपण तांबून फोडणीसाठी तेल टाकूया थोडासा. तेल टाकूया. बटर टाकणार आहे. बटर टाकणार आहे. त्याला कढई उडते होत्या. मिक्स करते. ठीक आहे. बटर टाकायचं. त्यामध्ये आल्याची पेस्ट बस. जास्त आपण पाहिजे तेवढी टाकायची. ठीक आहे. ती मस्त हे करून घेऊया. आल्याची पेस्ट आपण कांदा आणि भाजी हे फोडणीसाठी कांदा घेतलाय. कांदा टाक बारीक चिरून घेतलाय बघा. आणि मिरची थोडीशी जरा चांगलं आहे. आपण अख्खा मसाल्याचे हे जसे घेतले ते टाकले. ठीक आहे. ते मस्त परतून घेतोय. ठीक आहे. लाल लाल झाला बघा. मस्त घेतलं. आणि आपण आता त्याच्यासाठी घेतलेलं आपण चिकन घेतलं. ते पहिलं बॉईल हे मसाला वगैरे करूया. हे मस्त की आपण चिकन फ्राय वगैरे करून घेऊया. ठीक आहे. एक कट काढून घ्यायचा आहे. म्हणजे चिकनचे फोडणी द्यायची. आपण नंतर मग ग्रेव्ही केलेला मसाला तो नंतर टाकू. म्हणजे सुका बनवायचा म्हणून. मस्त असं हे करून टाकलंय. अजून ग्रेव्ही त्याचे टाकायचे. पहिला आपण झाकण मारून घेऊया. असं की त्याला जरा हे होऊ द्या. नंतर आपण मसाला बनवलेला आहे तो टाकूया. म्हणजे त्याला व्यवस्थित त्या मसाला चिकन आता शिजेल ना. त्याच्यामध्ये आपण हे करू. 10 मिनिटं झालेत. आपण बघूया. उकले आले मस्त बघा. मस्त चिकनला उकले आले. ठीक आहे.
मस्त वाळ घालायचं आणि आता आपण आता आपला मसाला आहे तो टाकून घेऊ. ठीक आहे, सगळा मसाला टाकून घ्यायचा. तर मसाला टाकून सगळा घेतला, व्यवस्थित मिक्स करतो. मस्त आता शिजून उकळी करून देतो. चिकन मसाला टाकायचा आहे, चिकन मसाला टाकतो, थोडस पाणी टाकतो म्हणजे मग चिकन पण शिजायला पाहिजे. पाणी पण टाकलंय थोडंसं, थोडं आलू दे व्यवस्थित होईल. मिडियम परफेक्ट आहे. मस्त आहे की एवढं पांढरा काजूच जरा जास्त आहे. ठीक आहे, चला बघूया आपण आता. उकळून येऊ द्या. कसं लिंबू पण पिलायचं, लिंबू पिलतोय बघा. नॉर्मल लिंबू पिलूया, जे जरा आंबटपणा राहील, तिखटपणा पण मारेल. ठीक आहे, तर आपले चिकनचं सुका चिकन हा झालेला आहे. थोडा भाजीला ठेवतोय, भात बीत घेतला खायला. बघूया, चला आता झालंय. वरनं मी हे कोथिंबीर टाकतो मस्त. ठीक आहे, मस्त कोथिंबीर टाकली, झालाय मस्त पैकी. चला बघतो कसा डब्यामध्ये भरतो. डब्यामध्ये मी भरतोय आता बघा. डब्यामध्ये भरतोय. डब्यामध्ये भरतोय मस्त. मित्रांनो, भरून घेतलाय डब्बा. आता बायको जातो, बायकोला कसा आवडतंय बघूया. तर तिचे एक्सपिरियन्स कसे की काय ती चांगलं झालंय का नाही सांगेलच. मी पण खाणारच आहे. तुम्हाला बोललो तो मी बायकोला चिकन घेऊन जातो. चिकन घेऊन आलोय मी. आता डब्बा खोलायला सांगतो मी. डब्यात आता बघू ती कसं सांगते. ए डब्बा खोल ग. आता बघूया तिला आता वासावरून समजते का बघूया. वास तर छान येतोय. आय होप चांगलं झालं असेल. खाऊन कसं झालं सांगा. हा, थोड्याच वेळात आता आपण टेस्ट करून सांगणार आहोत. छान झालंय, सो थँक्यू. हाय मित्रांनो, चिकन कसं झालं तिला विचारतो. चिकन कसं झालं? एकदम छान झालं होतं. सो आमचं जेवण पण झालं आहे. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून शेअर करून नक्की सांगा. आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय, गुड थँक्यू. नाईट, बाय.